नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता कुमारखंड अध्याय क्रमांक 2. शिवपुत्राचा जन्म झाला. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, देवांची आर्त हाक ऐकून भगवान शिवजींनी दार उघडले. त्यांना पाहून आम्हाला फारच आनंद झाला. आम्हाला पाहून तेही प्रसन्न झाले. ते म्हणाले, हे श्रीहरी, हे विधाता, तुम्ही सर्वदैव येथे कशासाठी आला आहात? तुम्ही दुःखी व कष्टी का दिसत आहात? आम्ही म्हणालो, महादेव, तुम्ही करुणेचे सागर आहात, सर्व साक्षी सर्वेश्वर आहात, शरणागतांचे रक्षण करणारे आहात. तारकासुराने त्रैलोक्यात थैमान घातले आहे. तो कोणालाही जुमानत नाही. त्याच्यामुळे देव, ऋषी, मुनी, मानव, पशु, पक्षी आदी सर्वांनाच जगणे असह्य झाले आहे. कृपा करून त्याचा नाश करा, जगावरचे संकट दूर करा. शिवजी म्हणाले, हे विष्णू, हे ब्रह्मन, जे घडायचे असते ते घडल्याशिवाय राहत नाही, हे तुम्हीही जाणता. परंतु तारकासुराकडून जे काही अत्याचार घडत आहेत त्याबद्दल त्याला शासन व्हायलाच हवे. त्यासाठी सध्या काय करायला पाहिजे यावर विचार व्हायला हवा. माझ्या पुत्राकडून त्याचा वध होणार आहे हे मी जाणतो. मी तुम्हाला माझे वीर्य, तेज द्यायला तयार आहे, पण ते धारण करण्यास कोण समर्थ आहे ते बघा. त्या समयी शिवजी असे बोलत आहेत तोच त्याचे तेज स्खलित झाले. तेव्हा सर्व देव अग्नीला म्हणाले, शिवजींचे तेज फार अमोघ आणि प्रखर आहे. ते आमच्यापैकी कोणीही धारण करू शकत नाही. ते सामर्थ्य फक्त तुझ्यातच आहे. म्हणून देव कार्यासाठी ते धारण कर. ही संधी साधून जगावर उपकार कर. त्यांचे म्हणणे मान्य करून अग्नीने कपोताचे म्हणजे पारव्याचे रूप घेऊन खाली पडलेले ते तेज चोचीने ग्रहण केले. इतक्यात पार्वतीचे आगमन झाले. शिवजींना उशीर का झाला ते पाहण्यासाठी ती तेथे आली होती. पण तेथील दृश्य पाहून तिच्या रागाला पारावारच राहिला नाही. तिने आम्हा सर्वांवर जळजळीत कटाक्ष टाकला आणि म्हणाली, तुम्ही फार दुष्ट आहात. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्यांना दुःख देताना तुम्हाला काहीच वाटत नाही. तुम्ही शिवजींची स्तुती करून आपला हेतू साधलात. आमच्या क्रीडेचा भंग करून मला वंध्या केलेत. या प्रमादाबद्दल तुमच्या स्त्रिया वांझ होतील आणि तुम्हाला दुःख प्राप्त होईल. मग ती अग्नीला उद्देशून म्हणाली, धूर्ता, देवांचा स्वार्थ साधून देण्यासाठी तू शिवजींचे वीर्य ग्रहण केलेस. तुझ्याकडून हे फार मोठे दुष्कर्म घडले आहे. त्यामुळे आजपासून तू सर्वभक्षी होशील. जो कोणी तुझ्या संपर्कात येईल तो जळून जाईल. या तापाने तू स्वतःही जळत राहशील. त्यानंतर ती थांबलीच नाही. रागाने जळफळत आत निघून गेली. तिची समजूत काढण्यासाठी शिवजीही आत गेले. अग्नीने शिवजींचे वीर्य ग्रहण केले खरे, पण त्याचे तेज त्याला सहन झाले नाही. त्याला फार त्रास होऊ लागला. तो अग्नी देवांचे मुख असल्यामुळे त्यांनाही त्याचा त्रास होऊ लागला. काय करावे तेच सुचेना. दाहाने त्यांची बुद्धीच नष्ट झाली. तेव्हा विष्णू आदी देव शिवजींना शरण गेले. त्यांनी त्यांची स्तुती केली व म्हणाले, हे महाप्रभू, अग्नी हा आमचे मुख आहे. त्याच्याद्वारे हवनद्रव्ये आणि अन्न ग्रहण केल्यामुळे तुमच्या वीर्याचे अंश आमच्याही पोटात प्रविष्ट झाले आहेत. त्यांच्या तेजाने आम्ही अक्षरशः दग्ध होत आहोत. आमच्यावर कृपा करा. हे दुःख हरण करून आमचे रक्षण करा. ती दीन वचने ऐकून शिवजींना दया आली. ते म्हणाले, देवतांनो, माझे वीर्य वमन करून बाहेर काढा, म्हणजे तुमचा दाह शांत होईल. त्यांच्या आज्ञेनुसार देवांनी वमन करून ते वीर्य बाहेर काढले. ते तेज एकवटून तेजस्वी पर्वताकार झाले. अशा प्रकारे शिववीर्याचे अंश आपापल्या पोटात बाहेर काढल्यावर देवांना शांत वाटले. त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. शिवस्तुती करून त्यांना धन्यवाद दिले. पण अग्नीची पीडा काही केल्या कमी होईना. त्याने शिवजींना हात जोडले व म्हणाले, देवा, मी आपला सेवक आहे.
माझ्याकडून जो मूर्खपणा घडला आहे त्याबद्दल मला क्षमा करा. माझा दाह कमी होईल असं काहीतरी उपाय सांगा. शिवजी म्हणाले, हे अग्नी, माझे वीर्य भक्षण करून तू फार मोठे अनुचित कर्म केले आहेस. म्हणूनच तुला हा भयंकर दाह सहन करावा लागतो आहे. तथापि तू मला शरण आला आहेस आणि मीही तुझ्यावर प्रसन्न आहे. म्हणून आता जे सांगतो तसे कर. माझे वीर्य कुठल्या तरी उत्तर स्त्रीच्या गर्भाशयात प्रविष्ट कर. त्या योगे तुझा दाह कमी होईल आणि तू सुखी होशील. तेव्हा अग्नी विनम्र भावाने म्हणाला, प्रभो, आपले तेज फारच प्रखर आहे. ते धारण करण्यास त्रिभुवनात कोणीही समर्थ नाही. मी काय करू? नारदा, तेव्हा शिवजींच्या इच्छेने तुझे तेथे आगमन झाले. तू त्याला म्हणालास, हे अग्नी, मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक, कारण हे सर्व मी शिवजींच्या प्रेरणेने सांगणार आहे. त्यामुळे तुझा त्रास नाहीसा होईल. माघ महिन्यात प्रयाग क्षेत्री ज्या स्त्रिया सर्वात आधी स्नानासाठी येतील त्यांच्या गर्भाशयात हे शिवतेज प्रविष्ट कर आणि सुखी हो. तुझ्या सांगण्यावरून अग्नी प्रयाग क्षेत्री गेला. माघ महिन्यात संगमावर स्नान करण्यासाठी सप्तर्षींच्या स्त्रियांचे तेथे प्रथम आगमन झाले. पहाटेची वेळ, त्यात कडाक्याची थंडी पडलेली, त्यामुळे त्यांना स्नान करावेसे वाटेना. तेव्हा अरुंधती निश्चयाने उठली आणि स्नानास गेली. बाकीच्या 6 ऋषी स्त्रियांनी कृतिकांनी शेकोटी पेटवली आणि त्या निवांत शेकत बसल्या. त्या संधीत अग्नीच्या उदरातील शिववीर्य त्या कृतिकांच्या रोमकूपातून त्यांच्या गर्भाशयात सूक्ष्म रूपाने प्रविष्ट झाले. त्यामुळे अग्नीचा दाह कमी झाला. तो ज्वाला रूपाने अंतर्धान पावला आणि शिवस्मरण करत आनंदाने आपल्या लोकी गेला. शिववीर्य गर्भाशयात प्रविष्ट झाल्यामुळे त्या 6 कृतिका गर्भवती झाल्या. त्या वीर्यामुळे त्यांच्याही अंगाचा दाह होऊ लागला. आपण गर्भवती झालेल्या आहोत या जाणीवेने त्यांचे अंग शहारले. त्या भयभीत झाल्या, कशाबशा घरी गेल्या. त्यांनी घडलेले सर्व वर्तमान आपल्या पतींना सांगितले. तेव्हा संतप्त झालेल्या त्यांच्या पतींनी व्यभिचाराचा आरोप करून त्यांना घराबाहेर काढले व जोपर्यंत तुम्ही उदरातील गर्भाचा त्याग करून येत नाही तोपर्यंत तुम्हाला घरात घेणार नाही असे स्पष्ट बजावले. तेव्हा त्या 6 जणी हिमालयात गेल्या. त्यांनी योगबलाने गर्भरूप शिववीर्याचा त्याग केला. परंतु हिमालयाच्या अंगातही त्या वीर्याला धारण करण्याचे सामर्थ्य नव्हते. त्याच्या दाहाने तोही कंपित झाला. त्याने 6 भागात विभागलेले ते गर्भरूप शिववीर्य गंगेत सोडले. ते तिलाही सहन होईना. तिच्या प्रवाहातून वाहत असताना ते 6ही भाग एकत्र झाले. ते तिने सरकांड्याच्या एक विशिष्ट प्रकारचे गवत असते, काशतृण हा पांढरा वेत असतो, वनात सोडले. त्यापासून एक तेजस्वी बालक उत्पन्न झाला. अशा प्रकारे मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीला भूलोकी शिवपुत्राचा जन्म झाला. तो अतिशय सुंदर, गोंडस, दैववान आणि परम तेजस्वी होता. त्याचा जन्म झाला तेव्हा कैलासावर शिवपार्वतीला अचानक प्रसन्न वाटू लागले. पार्वतीच्या स्तनातून आनंदाने आणि वात्सल्याने दुधाच्या धारा वाहू लागल्या. त्रैलोक्यात सर्वत्र शुभशकून होऊ लागले. तर तारकादी दैत्यांकडे अशुभ सूचक उत्पातांची मोठी खळबळ माजली. विष्णू आदी देवांना अकस्मात आनंदाची अनुभूती येऊ लागली. संपूर्ण विश्व सुखावले. आकाशातून दुधुंबीचा निनाद ऐकू येऊ लागला. त्या बाळावर फुलांचा वर्षाव होऊ लागला. अध्याय 2 समाप्त.